राग आणि भीकमाग. राग हा प्रत्येकाला येतो, पण तो कशामुळे आला आहे आणि आपण तो कोणावर काढत आहे हे खूप महत्त्वाचे आहे. कारण राग दुसरीकडचाच असतो आणि काढतो आपण तिसरीकडे. त्यामुळे नकळत स्वतःचेच नुकसान होते. कोणतीही गोष्ट न चिडता न रागावता समोरच्याला सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायला जमलं. समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे, पण त्याला न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं खूप अवघड आहे. निसर्गाचा नियमच आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली निघून जाते. जसे पाणी आले की धूळ किंवा घाण निघून जाते, हवा आली की उष्णता निघून जाते, प्रकाश आला की अंधार निघून जातो. तसे आपल्याकडे चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जातात. जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या. कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं आहे. राग हा एकटाच येतो, पण जाताना आपल्यातली सर्व चांगली लक्षणं घेऊन जातो. संयमसुद्धा एकटाच येतो, पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षणं घेऊन येतो. फक्त निवड कोणाची करायची हे आपण ठरवायचं आहे. रुसून बसण्यापेक्षा बोलवून आपल्या तक्रारी मांडल्या पाहिजेत. राग आला तर अबोल राहण्यापेक्षा बोलून मोकळं होता आलं पाहिजे. क्षेत्र हे कोणतेही असू द्या, एकदा का तुमची प्रगती वाढू लागली की बदनामी होणार हे तर निश्चित असते. प्रेमाने बोललेल्या 1000 शब्दांपेक्षा रागाने बोलल्या गेलेल्या एका शब्दाचाच खूप परिणाम होतो. रागावण्यापेक्षा रडणे चांगले आहे, कारण रागामुळे इतरांना त्रास होतो, तर अश्रू शांतपणे आत्म्याद्वारे वाहतात आणि हृदय शुद्ध करतात. तुम्हाला तुमच्या रागाची शिक्षा मिळेल. रागावलेला माणूस तोंड उघडतो आणि मन बंद करतो. राग येणे म्हणजे इतरांच्या चुकांसाठी स्वतःला शिक्षा करणे होय. जेव्हा कोणी रागात असेल तेव्हा तुम्हाला काय म्हणतात ते कधीही विसरू नका, कारण तेच सत्य आहे जे बाहेर येते. दररोज अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.